आपण आलेलो आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग, जे की हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे आहे आणि प्रचंड उन्हाळा आहे, तुम्ही पाहू शकता। हे मंदिर 5,500 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। इथं 5,500 वर्षापूर्वी इथं एक तलाव जंगल होतं। या जंगलाच्या आतमध्ये ही ज्योतिर्लिंग होती। कुणालाच माहीत नव्हती। इथे 5 पांडव आले होते। यांच्याजवळ 12 गाय होत्या। विच्यामधून एक गाय होती, हिचं नाव होतं कपिला। चारा खायची, पाणी प्यायची, आपलं दूध सोडून देत होती। असे गदे मारले पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर। हे बघा इथे नंदीबैल आहे आणि इथे येऊन नामदेवांनी कीर्तन केलं, फिरवले देऊळ। सर्व जगामध्ये ख्याती नामदेवाची दूध पियायला। हे बघा पांढरा भाग जे दिसतो ना, औरंगजेबनं तोडला होता, आईलाबाईनं बांधलेला आहे। कसं काका? हिंगोली येथील औंढा नागनाथ मंदिरामध्ये, आणि हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 8व्या नंबरचं ज्योतिर्लिंग आहे आणि खूप छान असं मंदिर आहे। इथे औरंगजेबांनी हे मंदिर तोडलं होतं, पण नंतर अहिल्याबाई होळकरांनी वरचा जो कळस दिसतोय पांढऱ्या कलरचा, तो अहिल्याबाई होळकरांनी कंप्लीट केलेला आहे। आणि त्याचबरोबर पांडव या मंदिरामध्ये आले होते आणि हे मंदिर अगोदर पाण्यामध्ये होते आणि त्याची महादेवाची पिंड आणखीनही येथे एक गुफा किंवा भुयारामध्ये आहे असं म्हणलं तरी चालेल। आणि खूप छान असं मंदिर आहे आणि इथलं कामसुद्धा फार कोरीव आहे। इव्हन त्या काळामध्ये हातांनी असं काम केलं असेल असं वाटतच नाही आहे। तर तुम्ही आवर्जून याला येऊन भेट द्यावी अशी आमची अपेक्षा आहे। चला तर मग आपण मंदिरामधला भाग पाहूया। भाविकांची गर्दी खूप प्रमाणात वाढलेली दिसते इथं। मधलं कोरीव काम पाहून तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही की हे काम मानवाच्या हाताने झालेलं असेल। आजच्या युगामध्ये मशीनने काम केले जात असलेले काम आपण पाहत असतो, पण त्या काळामध्ये 5,000 वर्षापूर्वी हे कोरीव काम माणसांच्या हातांनी कशा पद्धतीनं केलं असेल देव जाणो। या ठिकाणी प्रकाश थोडासुद्धा मध्ये येत नसल्यामुळे 24 तास या ठिकाणी लाईटची सोय केलेली आहे। आजच्या दिवसामध्ये तापमान वाढल्यामुळे आपल्याला त्रास होतो, पण इथे फॅन आणि कूलर्स लावून AC प्रमाणे आम्हाला इथे वाटत आहे। कोरीव काम बघून सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला। चला तर मग दर्शनाची वेळ झालेली आहे। आता आपल्याला गुफेमध्ये जाऊन ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायचे आहे, परंतु काही कारणास्तव कॅमेऱ्याची बंदी किंवा फोटोग्राफीसाठी बंदी असल्यामुळे आम्ही तुम्हाला गुफेमधला भाग दाखवू शकणार नाही। तरी ते म्हणतात ना, आंखो देखा और कानो सुना, याच्यामध्ये फरक आहे। त्याच्यामुळे तुम्ही स्वतःहून येऊन इथे दर्शन घ्या। तुम्ही पाहू शकता की भाविकांची प्रचंड गर्दी आहे, तरी तुम्ही नक्कीच इथे येऊन एक दिवस अवश्य भेट द्या। ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून आम्ही आता गुफेच्या बाहेर आलेलो आहोत आणि ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून आनंद झाला। आणि बाहेरचा हा परिसर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता की तो पण अतिशय व्यवस्थित, स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला आहे। इथे प्रसादालय आहे आणि त्या प्रसादालयामध्ये 40 रुपयामध्ये तुम्हाला पोळी, भाजी, वरण, भात ते पण पोट भरून खायला मिळेल। थँक्यू। दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही मंदिराचा निरोप घेत आहोत आणि आता ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्वर इथे आम्ही जात आहोत। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात।